सर्वांना श्रीराम. आजची माहिती मंगळवारी येणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणविषयी आहेत. जरा आजारी असल्याने आवाज सौम्य आहेत, समजून घ्यावात. प्रेमाने म्हणा श्रीराम. अनेकांचे मेसेज आहेत. होळी आणि येणारं ग्रहण याविषयी काही महत्त्वाची सूचना करावी. तर होळीबद्दल ग्रहणाची काही अडचण नाही. होळी सोमवारी आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे सोमवारी रात्री सायंकाळनंतर कधीही आपण शास्त्रोक्त पद्धतीने होळी प्रज्वलित करावी. 3 प्रदक्षिणा करून दर्शन घ्यावेत, नैवेद्य आदी अर्पण करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून ती राख अर्थात विभूती पवित्र आपल्या कपाळी लावावी. पाण्यात टाकून प्रसाद समजून पिलं तेही उत्तम, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, अरिष्ट संकटे नष्ट होतात असं विधान आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी अर्थात 3 मार्च खग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. ग्रस्तोदित म्हणजे चंद्राचा उदय होण्याच्या पूर्वीच चंद्राला ग्रासने ग्रहण लागणे त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणतात. असं ग्रहण खूप दुर्मिळ, कमी येतं. अनेक लोक ग्रहणाला उगाचच अंधश्रद्धा समजतात, मानत नाही. अशा लोकांना आपण मानू नये. आपण धर्मशास्त्र पालन करावे. ग्रहणाचा परिणाम चांगला वाईट हा अतितीव्रतेचा असतो. 1 वर्ष 2 वर्षातनं एखादं ग्रहण येतं, त्याचे नियम पालन करायला काही अडचण नाही. त्यामध्ये आपलंच हित आहे. म्हणून असं जे ग्रहण आहे मंगळवारी 3:20 त्याचा स्पर्श आहे आणि त्याचा मोक्ष अर्थात संपणं 6:48 सायंकाळी ते समाप्त होईल. पुण्यकाल त्याचा तसा खूप कमी आहे. सायंकाळी स्थानिक आपापल्या गावामधील सूर्यास्तापासून ते 6:48 म्हणजे ग्रहण मोक्षाचा वेळ. बस एवढाच वेळ आपल्याकडे पुण्यकाल आहे, अतिपुण्यकाल. जसं त्या दिवसाचा सूर्यास्ताचा विचार केला तर 6:44 सूर्यास्त होतो आणि ग्रहणाचा मोक्ष 6:48 होतो. म्हणजे अतिपुण्यकाळ केवळ 4 मिनिटं आहेत. तेवढा का होईना विशेष नियम आपण पाळावे. अर्थात नियम वेगळ्या पद्धतीचे असतात. सूर्यग्रहण 12 तास आधी नियम सुरू होतात आणि चंद्रग्रहण स्पर्शापासून 9 तास आधी धरावं लागतं. म्हणून सकाळी सूर्योदयापासूनच सूर्योदय ते जवळपास सूर्यास्त म्हणजे 6:48 ग्रहणाचे नियम आहेत. त्यामध्ये अतिमहत्वाचं म्हणजे काही गोष्टी माप असतात. जसं की लहान मुलं, गर्भवती, अति आजारी आणि वृद्ध या 4 लोकांना
माप असतं म्हणून त्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत जेवण, भोजन, नाश्ता पाणी केलं तर चालतं. पण या 4 व्यतिरिक्त सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कुणी भोजन करायला नको असे नियम असतात. पाणी वगैरे पिऊ शकता, मलमूत्र उत्सर्गही करू शकता. आजारी असणारे गरजेनुसार झोपूही शकता. आणि दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:45 ही वेळ अतिमहत्त्वाची आहे. म्हणून या वेळेमध्ये जप, नामस्मरण, हवन आदी क्रिया, स्नान आदी क्रिया आपण केल्या पाहिजे. या वेळेत पाणी पिणं आणि मलमूत्र उत्सर्ग ह्या क्रिया देखील करू नये. 3-3.5 तास हे आपण पाळले तर चांगलंच आहे. अति महत्त्वाचं तर 6:44 ते 6:48 आहे. परंतु दुपारी 3:20 ते 6:45 हा वेळ आपण पाळला तर नक्कीच खूप चांगलं आहे. ज्या देशात अथवा राज्यात अथवा प्रदेशात भागात ग्रहण दिसत नाही तेथे नियम पाळायचे नसतात. जसं की पश्चिम गुजरात, पश्चिम राजस्थानला हे ग्रहण दिसणार नाही, पूर्व भागात दिसणार आहे. पश्चिम भागात दिसणार नाही तर त्यांनी नियमाचं पालन करण्याची गरज नाही. मात्र जेथे जेथे दिसणार त्यांनी ते पालन करायचं राहतं. म्हणून अशा वेळेमध्ये आपण स्नान, जप, श्राद्ध आदी क्रिया करून विशेष लाभ आपण मिळवला पाहिजे. भोजन मात्र करू नये. त्यानंतर राशींचा विचार जर केला तर मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या 4 राशींना शुभफल आहे. मेष, कर्क, धनु, कुंभ या 4 राशींना शुभ अशुभ मिश्र फळ आणि वृषभ, सिंह, कन्या, मकर या 4 राशींना अशुभ अनिष्ट फळप्राप्ती या ग्रहणानंतर आहे. ज्यांना अनिष्ट असतं, मिश्र फळ असतं, त्यांनी ग्रहण कधी बघायचं नसतं. जन्मरास मिथुन, तुला, वृश्चिक, मीन असणार आहे त्यांनी बघितलं तरी काही अडचण नाही. आणि गर्भवती स्त्रियांनी तर कधी बघायचंच नसतं. या पुण्यकाळामध्ये आपण घेतलेल्या मंत्राचं पुरश्चरण केलं पाहिजे. पुरश्चरण म्हणजे जो मंत्र आपण घेतला आहे त्या मंत्रात जेवढे अक्षर आहेत तितके लाख जप करणं म्हणजे मंत्राचं पुरश्चरण. म्हणजे तो मंत्र सिद्ध होतो, कार्य करतो, शक्ती ऊर्जा प्राप्त होते. तर या गोष्टींचा आपण लाभ घेतला पाहिजे. या ग्रहणानंतर बॉम्बस्फोट, अति आग लागणे, अग्निकांड, अग्निजन्य कर्म, नुकसानी, त्यातून होणारे मृत्यू ह्याचे तांडव भरपूर प्रमाणात बघायला मिळेल. काही पाण्यातील दुर्घटनाही बघायला मिळतील. तर या पद्धतीने थोडक्यात या ग्रहणाची माहिती आपणाला दिली आहेत. त्या पद्धतीने आपण लाभ घ्यावा. श्रीराम, जय गोमाता.